नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निरंजन आपलं सर्वांचं स्वागत करतो निरंजन सायन्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण क्लास 8ची एक सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 10 पूर्ण बघितलेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 11 म्हणजेच ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम हा सुरू केलेला होता. यामध्ये ऑलरेडी आपण त्याचे 3-4 लेक्चर अपलोड केलेले आहे. त्यामध्ये एक्सटर्नल रेस्पिरेशन काय असतं, इंटर्नल रेस्पिरेशन काय असतं, सेल्युलर रेस्पिरेशन काय असतं ते पूर्ण डिटेलमध्ये पाहिलं. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम काय असते, त्यामध्ये नोज, फॅरिंग्स, त्यानंतर नेसल कॅव्हिटी, त्याचा यूज काय आहे, फॅरिंग्स, लॅरिंग्स असो, ब्रॉन्काय असो, ट्रॅकिया असो, लंग्स असो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अगदी डिटेलमध्ये पाहिलेल्या असेल. यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की श्वास कसा घेतो आपण, तो श्वास कुठं जातो, काय जातो, हे संपूर्ण प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या लेक्चरमध्ये मिळून जातील. त्यामुळे तुम्ही कृपया ते लेक्चर जाऊन पहा. त्यानंतर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ही डिटेलमध्ये पाहिलं. त्यानंतर हर्ट पण डिटेलमध्ये पाहिलं. त्यानंतर हे आर्टरीज काय असतात, ब्लड वेसल्स काय असतात, व्हेन्स काय असतात, त्यांचा उपयोग काय, ते आपल्या शरीरामध्ये कुठे डॉक्टर जे आपल्याला इंजेक्शन देतात ते कुठं देतात, आर्टरीजमध्ये देतात की व्हेन्समध्ये देतात, ते दिसता कसे, ते मूव्ह कुठं होता, रक्त कुठून कोणत्या दिशेला फ्लो होतं, हर्ट काय करतं, हे सर्व अगदी डिटेलमध्ये आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीने कॅपिलरी पण असो. आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ब्लड. ते ब्लड काय बरं, ब्लडच्या अभ्यासाला म्हणजे स्टडी ऑफ ब्लड जे आहे त्याला आपण 2 नावे देऊ शकतो. एक असतं सेरोलॉजी आणि दुसरं असतं हेमॅटॉलॉजी. म्हणजे आपण स्टडी ऑफ ब्लड याला सेरोलॉजी म्हणू शकतो किंवा हेमॅटॉलॉजीही म्हणू शकतो. आलं लक्षात? आयोग तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर ब्लड काय बरं, ब्लड एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. काय, ब्लड एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आता हे बघा इथं, इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आणि ब्लड इज अ रेड कलर फ्लुइड मटेरियल. ब्लडचा हा कलर आहे तो काय आहे, रेड आहे. तर ब्लड फक्त लालच कलरचं असतं का, तर नाही. ब्लड वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या कलरचं ब्लड पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल झुरळामध्ये वेगळं, आपण ह्युमनमध्ये वेगळं. आता आपला ब्लडचा कलर काय आहे, रेड आहे. तर तो रेडच काय बरं, याचं मुख्य कारण काय, कारण की आपल्या शरीरामध्ये होमोग्लोबिन नावाचा एक कंटेंट प्रेझेंट आहे. तो कुठे असतो, ब्लडमध्ये असतो आणि त्यामुळे आपल्या कलरला रेड कलर हा प्राप्त झालेला आहे. आणि ब्लड काय, इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आपण या चॅप्टरच्या सुरुवातीला बघितलं होतं की टिश्यू म्हणजे काय, टिश्यूचे टाईप्स किती, तर टिश्यूचे मेन 4 टाईप्स असतात बरोबर. त्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, की जे संपूर्ण बॉडीला कनेक्ट करून ठेवतं बरोबर. मग ब्लड काय करतं, आपल्या संपूर्ण शरीराला कनेक्ट करून ठेवतं. फॉर एक्झाम्पल आपल्या डोक्यातही ब्लड आहे आणि पायाच्या कानापर्यंत तिथेही ब्लड आहे बरोबर. आपल्या शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये काय आहेत, ब्लड आहे. म्हणजे ब्लड काय करते, पूर्ण शरीराला कनेक्ट करून ठेवतं आहे. आले लक्षात? त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर. आता ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, आता या आधीच्या लेक्चरमध्ये आपण तेही बघितलेलं आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे असं ब्लड ज्यामध्ये ऑक्सिजन मिक्स आहे. हे बघा त्याच्या शब्दामध्येच त्याचं उत्तर दिलेलं आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, ज्यामध्ये ऑक्सिजन मिक्स आहे. अशा ब्लडला काय म्हणतात, ऑक्सिजनेटेड ब्लड. मग असं ब्लड ज्यामध्ये ऑक्सिजन नाही त्याला काय म्हणणार, तर त्याला म्हणणार डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, काय म्हणणार, डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता हा जो ब्लड आहे, हा ब्लड आहे बरोबर. आता या ब्लडचा जो pH आहे तो किती असतो, तर 7.4 असतो. आता pH म्हणजे काय बरं, pH म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. आता ही जी एक pHची स्केल असते, ती pH कितीपासून कितीपर्यंत असतं, 1 पासून ते 6.9 पर्यंत जे असतं ते ॲसिडिक असतं. त्यानंतर 7 जो असतो तो न्यूट्रल असतो आणि त्यानंतर 7.1 ते 14 पर्यंत जो असतो तो काय असतो, बेसिक. आले लक्षात? 1 पासून तर 6.9 पर्यंत जो pH स्केल असते ती असते ॲसिडिक, 7 असतो न्यूट्रल आणि 7.1 पासून ते 14 पर्यंत जे असतं त्याला काय म्हणतात, बेसिक इन नेचर. आले लक्षात तुम्हाला pH म्हणजे काय. आता मग आपला ब्लड आहे, ब्लड काय आहे, बेसिक इन नेचर आहे.
ओके 7.4. मग सेवन काय आहे बरं, न्यूट्रल आहे. न्यूट्रल काय असतं, पाणी असतं. आलं लक्षात. आपलं ब्लड काय ॲसिडिक आहे का, नाही. आता तुम्ही विचार करा, ॲसिड घ्या आणि तुम्ही हातावर वगैरे टाका बरं, काय होईल, हात जळून जाईल, बरोबर. तसंच जर ब्लड जर ॲसिडिक इन नेचर असतं तर चाललं असतं का, नाही चालणार ना. आपल्या शरीराला कसं काय झेपल, ते नाही झेपू शकत. त्यामुळे आपलं ब्लड जे आहे ती खूप बेसिक आहे का, खूप बेसिकही नाही आहे, ती न्यूट्रलच्या आसपासच आहे, पण थोडंसं बेसिक आहे. ओके. आणि त्याची जी टेस्ट आहे ती कशी आहे, सॉल्टी. सॉल्टी. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही कसं काय घेतली, आता बघा, तुम्ही खेळता खेळता कधी पडले असताल. तुम्ही क्रिकेट खेळताय, कबड्डी खेळताय, खो खो खेळताय, खेळता खेळता पडले, हात फुटला, पाय फुटला. आपण बघा लहानपणी हाताला जर काही लागलं तर आपण ते बुडलं की तोंडामध्ये टाकायचो, बरोबर. ते का टाकायचो बरं, रक्ताचं फ्लो थांबवण्यासाठी, बरोबर. आणि त्या निमित्ताने आपली टेस्ट पण होऊन जायची. जर कोणी घेतलेली नसेल तर घेऊन बघा, तिची टेस्ट कशी असती, सॉल्टी. ओके. त्यानंतर ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली 2 कंपोनंट्स. कंपोनंट्स म्हणजे काय, 2 गोष्टी. ओके. म्हणजे ब्लडमध्ये कोणते कोणते घटक प्रेझेंट आहे, कंपोनंट म्हणजे काय, घटक. त्यामध्ये प्रेझेंट असलेले कोणते कोणते 2 घटक आहे, तर एक आहे प्लाझ्मा आणि एक आहे ब्लड सेल्स. पण त्याआधी आपण 2-3 गोष्टी समजून घेऊ. ओके. ब्लड काय असतो आणि काय नाही ते. ब्लड काय, एक कनेक्टिव्ह टिश्यू तो आपण बघितला. त्यानंतर ब्लड हा कसा असतो, कोलॉइड असतो. कोलॉइड म्हणजे काय बरं, म्हणजेच ब्लड ही पूर्णचं पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये असतं का, तर नाही. ब्लड थोडंसं सॉलिड पण असतं. कसं बरं, तुम्ही चहा घ्या बरं. तुम्ही त्या चहाच्या आधी पाणी घ्या. पाणी घेतलं, तुम्ही तुमच्या शर्टावरती पाणी सांडा बरं. हळूहळू काय होईल, त्या पाण्याचा डाग पडेल का, तात्पुरता पडेल, पण ते वाळून गेल्यावर तो डाग राहील का, नाही राहणार. पण तसंच तुम्ही चहा पिता पिता जर चहा तुमच्या शर्टावर पडला तर काय होईल, चहाचा डाग जाईल का, नाही जात. अक्षरशः आपण पाण्याने तो डाग धुतला तरी लवकर जात नाही. का नाही जात, कारण की ते चहामध्ये काहीतरी सॉलिड कंपोनंट पण प्रेझेंट असतात. ते कसे असतात, चहा तर दिसायला लिक्विडच दिसतो, बरोबर. परंतु आपण जेव्हा चहा बनवतो, ते बनवत असताना आपण त्यामध्ये चहापत्ती टाकतो, साखर टाकतो. आता साखर आहे, साखर काही लिक्विड आहे का, तर नाही. साखर काय आहे, सॉलिड आहे, बरोबर. त्यानंतर चहापत्ती काय लिक्विड आहे का, नाही. काय आहे, सॉलिड आहे. पण आपण जेव्हा चहा बनवतो त्यामध्ये त्याचं लिक्विड फॉर्म तयार होतो. परंतु तो जो आपल्या शर्टावरती तो काही डाग पडतो चहाचा, तो कशामुळे पडतो, ते जे काही सॉलिड मटेरियल त्या चहामध्ये प्रेझेंट होतं त्यामुळे. त्याच प्रकारे तुम्हाला जर कधी खेळता खेळता लागला असेल, तुम्ही कधी पडलेला असाल, तर तुम्ही बघता की रक्ताचाही डाग पडतो, बरोबर. तुम्ही एका कागदावर किंवा एखाद्या कपड्यावर तुमच्या पाणी फेकून बघा आणि त्यानंतर रक्त फेकून बघा, रक्ताचा असा डाग तयार होतो. तो डाग का होईल, डाग का तयार होतो बरं, कारण की त्यामध्ये काही काही सॉलिड इन्ग्रेडियंट्स पण प्रेझेंट असतात. कशा प्रकारे, ज्या प्रकारे चहामध्ये चहापत्ती असते, साखर असते, त्याच प्रकारे ब्लडमध्ये सुद्धा सॉलिड इन्ग्रेडियंट्स असतात. मग ते रेड ब्लड सेल्स असू, व्हाईट ब्लड सेल्स असू, प्लेटलेट्स असू, इतर अजून खूप प्रकारचे सेल्स असतात, बरोबर. त्या गोष्टी असू. आय होप तुम्हाला एक कोलॉइड याचा अर्थ समजला असेल ना. त्यानंतर मेलमध्ये जे ब्लड असतं ते किती असतं बरं, मेल म्हणजे काय, पुरुषमध्ये किती लिटर ब्लड असतं, तर जवळजवळ 5.5 लिटरपर्यंत. ओके. किती, 5.5 लिटरपर्यंत पुरुषांमध्ये ब्लड असतं. आणि फिमेल जे आहे, फिमेलमध्ये किती असतं, फिमेलमध्ये असतं 5 लिटर. म्हणजेच मेलपेक्षा कमी का जास्त आहे, तर मेलपेक्षा कमी आहेत. तुम्ही म्हणाल सर फिमेलमध्ये कमी का आणि मेलमध्ये जास्त का, तर ब्लड जे आहे हे फिमेलमध्ये कमी का असतं, कारण की तुम्हाला माहिती आहे ब्लडमध्ये कोणता कोणता घटक प्रेझेंट असतो, एच बी नावाचा. एच बी म्हणजेच काय, होमोग्लोबिन. आणि हे जे होमोग्लोबिन हे काय निर्माण करतात, हे होमोग्लोबिन आर बी सी निर्माण करतात. ओके. काय निर्माण करतात, आर बी सी निर्माण करतात, बरोबर. आणि फिमेलमध्ये हा जो एच बी, हा एच बीच कमी असतो. म्हणजे पुरुषांमध्ये जर 14-15 असला तर स्त्रियांमध्ये किती राहील, 12-13. ओके. म्हणजे ॲव्हरेजली पुरुषांमध्ये 14 एच बी असतो आणि महिलांमध्ये 13 असतो. या पद्धतीने एच बी असतो. आता एच बी जर महिलांमध्ये कमी आहे, बरोबर, तर ऑब्वियसली ब्लड पण काय होईल, कमी होईल. आले लक्षात. पुरुषांमध्ये जर ब्लड विचारलं तर ते किती असतं, 5.5 लिटर. आणि महिलांमध्ये तेच किती असतं, 5 लिटर. ओके. त्यानंतर आपण जर ब्लड हे तयार कुठं होतं बरं. आता हे जे मी काही क्वेश्चन घेतो हे काही तुमच्या पुस्तकात नाही, पण तुम्ही ज्या वेगळ्या एक्झाम्स देतात, मग त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असो, ते NMMS असो, स्कॉलरशिप असो, कोणते असो, त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
असे MCQ त्यामध्ये विचारले जातात. त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ ब्लड. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय बरं, ब्लड तयार कुठं होतं आहे, बरोबर आहे की नाही. ब्लड नेमकं आपलं शरीर आहे, शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी ब्लड आहे, पण हे ब्लड तयार होतं कुठून एक्झॅक्टली. तर हे जे ब्लड तयार होतं, जे बाळ असतं म्हणजे ते अगदी गर्भातच असतं, म्हणजे 9 महिन्यापर्यंत आईच्या पोटामध्ये असतं, तेव्हा त्या बाळामध्ये जे ब्लड तयार होतं ते त्याच्या लिव्हरमध्ये तयार होत असतं. कुठं तयार होतं, लिव्हरमध्ये. कोणतं बाळ, जो अजून आईच्या पोटातच आहे, गर्भातच आहे, मग 9 महिन्यापर्यंत त्या बाळामध्ये जे रक्त तयार होतं ते कशामध्ये होतं, लिव्हरमध्ये होतं. पण त्याच प्रकारे आपण जे आहोत, आपण म्हणजे ॲडल्ट जे आहोत, त्यांचं शरीर व्यवस्थित आहे, त्यांच्यामध्ये जे ब्लड आहे ते ब्लड कुठे तयार होतं, ते तयार होतं बोन मॅरोमध्ये. कुठं, बोन मॅरो. आता हे बोन मॅरो काय बरं, कुठं असतं बरं हे बोन मॅरो, तर हे बोन मॅरो असतं आपल्या हाडकांमध्येच. बोन म्हणजे काय, हाडूक, बरोबर, त्याच्या पाठीमागेच आहे बोन मॅरो असतं, त्यामध्ये ही तयार होतं. आता बोन मॅरोमध्येच एक स्प्लीन नावाचा एक घटक असतो. काय असतो, स्प्लीन. ह्या स्प्लीनलाच ब्लड बँक पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ब्लड बँक. हे जे ब्लड बँक हे कोणाला म्हटलं जातं, स्प्लीनला. किंवा आणि त्यानंतर ब्लड आहे, आता ब्लड काय की आता आर बी सी डेड वगैरे झाल्या, बरोबर, मग त्या कुठं जातील, त्या या सगळ्या जाऊन ठेपतं कुठं, या स्प्लीनमधून. त्याच्यामुळे त्याला कब्रिस्तान पण म्हटलं जातं. कब्रिस्तान म्हणजे काय, जिथं मृत असलेल्या व्यक्तींना पुरलं जातं, बरोबर. मग त्याच ठिकाणी उरलेलं जे रक्त आहे, जे खराब झालेले आहे, जे डेड झालेले आहे, ते कुठं जातं, ते स्प्लीनमध्येच. आणि स्प्लीन अजून कशाला म्हणतात, स्टोरेज ऑफ ब्लड किंवा ब्लड बँक. आले लक्षात. त्यानंतर आता आपण पाहूया प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. आता प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स काय बरं. प्लाझ्मा काय, इट इज येल्लो क्लिअर अँड स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. आता त्याआधी हे प्लाझ्मा आणि हे ब्लड सेल, ही जी ब्लडमध्ये हे दोन घटक आहे, हा एक घटक आणि हा एक घटक. आता प्लाझ्मा किती टक्के घटक आहे बरं, तर प्लाझ्मा आहे 60% आणि ब्लड सेल्स आहे 40%. ओके, 100% जर ब्लड आहे तर 100%पैकी 40% काय आहे, प्लाझ्मा आणि 60% प्लाझ्मा आणि 40% ब्लड सेल्स. ओके. आता प्लाझ्मा कसा असतो, इट इज अ पेल येल्लो क्लिअर साइटली अल्कलाइन फ्लुइड, म्हणजे एक लिक्विडच असतं, हां, पेल येल्लो कलरचं. त्यामध्ये परत 90 ते 92% फक्त पाणीच असतं. विचार करा बघा, 90 to 92% काय फक्त वॉटर प्रेझेंट आहे. त्यानंतर 6 to 8% त्यामध्ये काय आहे, प्रोटीन्स प्रेझेंट आहे, आणि 1 ते 2% काय प्रेझेंट आहे, इनऑर्गॅनिक सॉल्ट आणि बाकीचे काही कंपाऊंड. त्यानंतर त्यामध्ये अल्बुमिन असतो, ग्लोब्युलिन्स असतात, फायब्रिनोजेन्स असतात. त्या अल्बुमिन हे काय करतात बरं, इट डिस्ट्रीब्यूट द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही पाणी, आपण जे पाणी पितो पूर्ण शरीरामध्ये जे सर्क्युलेट होतं ते कोणाच्या मदतीने होतं, या अल्बुमिनच्या मदतीने. ओके. त्यानंतर ग्लोब्युलिन्स काय करतं, हे प्रोटेक्ट करतं. कोणाला प्रोटेक्ट करतं, आपल्या पूर्ण शरीराला म्हणा किंवा ब्लडला म्हणा, ते काय करतं, पूर्णपणे प्रोटेक्ट करतं. त्यानंतर फायब्रिनोजेन काय बरं, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन. काय, प्रोथ्रॉम्बिन, इट हेल्प इन ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय, आता मी तुम्हाला ते सेलच्या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय. हां, ब्लड असं जमतं, मग ते त्यानंतर ते कसं बाजूला जातं, बरोबर. ही जी काही प्रक्रिया होती ती कोणाच्या मदतीने होते, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिनच्या मदतीने. त्यानंतर त्यात इनऑर्गॅनिक आयन्स पण असतात, हां, कॅल्शियम असो, सोडियम, पोटॅशियम. इट कंट्रोल द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स. ओके, एवढंच आहे, यात काय फार डिटेल्स नाही आहे. तुम्हाला प्लाझ्मा समजला असेल. त्यानंतर काय, ब्लड सेल. आता ब्लड सेल परत 3 टाईपचे असतात. कोणते 3 टाईप्स, एक आहे RBC, दुसरं आहे WBC, तिसरं आहे प्लेटलेट्स. तर RBC म्हणजेच काय, रेड ब्लड सेल्स, WBC म्हणजेच काय, व्हाईट ब्लड सेल्स, आणि प्लेटलेट्स. ओके. आता एक आपण समजून घ्यायचं एक घटक. रेड ब्लड सेल्स हे कशा असतात, स्मॉल असतात, सर्क्युलर असतात, बरोबर. त्यानंतर इन्क्लिएटेड सेल्स असतात, त्याचे इन्क्लिएटेड सेल्स. दिस सेल्स अपियर्स रेड ड्यू टू होमोग्लोबिन. बघा, रेड ब्लड सेल्स ही जी रेड कलर त्यांना आलेला आहे तो कोणामुळे आलेला आहे, या होमोग्लोबिनमुळे. ऑक्सिजन डिझॉल्व इन ब्लड ड्यू टू द होमोग्लोबिन. बघा, ऑक्सिजन जो आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतोय आणि संपूर्ण शरीरामध्ये जातोय तो कोणामुळे जातोय, फक्त या होमोग्लोबिनमुळे.
ओके. त्यानंतर 50 ते 60 लाख RBCs आज प्रेझेंट इन इच क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. म्हणजे बघा 50 ते 60 लाख 50 to 60 lakh RBCs आर प्रेझेंट अँड RBC आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. हे कुठं तयार होतात? रेड बोन मॅरोमध्ये. आणि यांचा जो लाईफस्पॅन असतो, जसा आपला लाईफस्पॅन असतो 60 ते 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, त्याचप्रकारे रेड ब्लड सेलचा जो लाईफस्पॅन आहे तो किती? 100 ते 127 दिवस, म्हणजे 100 to 127 डेज. ओके. त्यानंतर व्हाईट ब्लड सेल्स. आता व्हाईट ब्लड सेल्स काय बरं? हे कशा असतात? लार्ज असतात, न्यूक्लिएटेड, कलरलेस असतात. यांना कलर असतो का? नाही. त्याच्यामुळे काय दिलेलं आहे? व्हाईट. व्हाईट काय आहे? कलरलेसच येतो. व्हाईट म्हणजे कलरच नसतो. त्यानंतर 5000 ते 10,000 WBC आर प्रेझेंट. बघा आता रेड ब्लड सेल्स या किती असतात? 50 to 60 lakhs RBC प्रेझेंट असतात. पण व्हाईट ब्लड सेल किती असतात? 5000 to 10,000, म्हणजे 5000 ते 10,000 पर्यंत. 5 टाईप्स ऑफ RBC. बघा ते सॉरी WBC. त्यात पण WBCचे किती टाईप्स आहे? 5 टाईप्स. कोणते? बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स, बेसोफिल आणि इओसिनोफिल, असे 5 प्रकारचे WBC आपल्या शरीरामध्ये काय आहे? प्रेझेंट आहे. WBC आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. हे जे काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला समजलेच पाहिजेत. WBC कुठं प्रोड्यूस होता? रेड बोन मॅरोमध्ये. त्यानंतर WBC ॲक्ट्स ॲज सोल्जर्स. म्हणजे सोल्जर काय करता? आपल्या देशाचं सोल्जर म्हणजे काय? सैनिक. बरोबर. ते सैनिक काय करतात बरं? आपल्या देशाचं सीमेवरती उभं राहून रक्षण करतात. त्याचप्रकारे WBC काय करतात? आपल्या शरीराचं संरक्षण करतात. कसं संरक्षण करतात? आपल्या शरीरामध्ये आपण जे अन्न खातो, आपण जे पाणी पितो, त्यामध्ये काय फक्त चांगल्याच गोष्टी जातात का? तर नाही. आपण अन्न खात असताना त्यात बरेचसे इम्प्युरिटीज पण जातात. इम्प्युरिटीज म्हणजे त्याच्यात काही दूषित गोष्टी पण जातात. बरोबर. त्याच पद्धतीने पाणी पितो, पाणीमध्ये पण काही जीवजंतू पण त्यात जातात. मग ते जीवजंतू आपल्या शरीराला काय करतात? हानिकारक करतात. म्हणजे आपल्या शरीराला इजा पोचवतात. पण ते इजा पोचवण्यापासून आपल्या शरीराला कोण वाचवतं? तर WBC वाचवतं. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? WBCs ॲक्ट्स ॲज सोल्जर्स इन अवर बॉडी. आले लक्षात? त्यानंतर त्याचं फंक्शन काय? दिस सेल्स अटॅक द पॅथोजन्स एंटरिंग अवर बॉडी. पॅथोजन्स म्हणजे काय? ज्या काही इम्प्युरिटीज आहे, ज्या काही दूषित घटक आहे, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, अशा गोष्टींना ते काय करतं? त्यांच्यावर अटॅक करतं आणि त्यांना मारून टाकतं. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम मायक्रोबियल डिसिजेस. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून जे काही डिसिजेस आपल्याला होऊ शकतात, त्या डिसिजेसपासून वाचवायचं जर काम कोणी करत असेल तर ते काम कोण करतं? WBC करतं. त्यानंतर प्लेटलेट्स काय बरं? दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप प्लेट्स. आता बघा प्लेट म्हणजे काय? प्लेट कशी असते? आपली जेवणाची प्लेट कशी असते? अशी डिस्क शेप असतो तिचं. बरोबर. त्यावरून तुम्ही ट्रिक लावू शकता. प्लेटलेटची शेप कसा आहे? डिस्क सारखा आहे. डिस्क म्हणजे काय? प्लेटच थोडक्यात घ्या तुम्ही अशी. ओके. त्यानंतर 2.5 to 4 lakh प्लेटलेट्स आर प्रेझेंट. बघा 2.5 ते 4 लाख प्लेटलेट्स आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतात. आणि त्याचं फंक्शन काय? प्लेटलेट पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. ब्लड क्लॉटिंग प्रोसेस तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर ती ऑलरेडी मी पहिल्या सेलचं जो चॅप्टर आहे त्याच्या कोणत्या तरी एका लेक्चरमध्ये छान पद्धतीने सांगितलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया फंक्शन्स ऑफ ब्लड. फंक्शन काय बरं ब्लडचे? नाही ते एक काम करूया आपण, फंक्शन ऑफ ब्लड ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. आत्ता या चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो? फक्त ब्लड, प्लाझ्मा आणि ब्लड सेल. मग ब्लड आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहिला. अतिशय कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारले जाणारे प्रश्न पण त्यामध्ये आपण ॲड केले. प्लाझ्मा डिटेलमध्ये पाहिला, ब्लड सेल्स पाहिला. तर यामध्ये तुम्हाला त्याची व्यवस्थित नोट्स काढून घेता आले पाहिजे. नोट्स काढताना तुम्हाला समजलं पाहिजे रेड ब्लड सेल्स काय, व्हाईट ब्लड सेल्स काय आणि प्लेटलेट्स काय. आय होप तुम्हाला हे सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.